आज हा कांबळे परिवार एवढ्या आनंदाने सुखाने जीवन जगत होता, पण 1 वर्ष झालं ती आई तुमच्यातून आमच्यातून निघून गेली। काय अपराध आहेत रे पांडुरंगा, आमच्या आईला घेऊन गेलास देवा। तत्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, निळोबराय, श्री संत बसलेल्या कान्होपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, संत मांदियाळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो। अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरूप चतुर्वर्ग आहात। संत वाङ्मयाने, संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे, किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्रित आला आहात। खऱ्या अर्थाने एका आईचं पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे। कैलासवासी सुगलाबाई बाबासो कांबळे ही मायमाऊली आनंदाने सुखाने जीवन जगत होते, पण कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंगाची करणी झाली आणि एक चालतं बोलतो व्यक्तिमत्व आईचं या कांबळे परिवारातून निघून गेलं आणि या कांबळे परिवाराला अनाथ करून गेलं। विठ्ठला त्यांच्या पाठीमागं मोठा परिवार आहे। श्री बाबासो सखाराम कांबळे, त्याचबरोबर आदरणीय श्री सिद्धेश्वर बाबासो कांबळे, श्री आदरणीय आनंद बाबासो कांबळे, दोनही मुलं आणि 2 मुली सो सीमाताई बाळासाहेब संकपाळ, श्री अनिल नामदेव शिंदे, श्री बाळासाहेब दिगंबर संकपाळ जावाई। हा परिवार आनंदाने कांबळे परिवार जीवन जगत होता, पण देवाची करणी झाली, तो आईला घेऊन गेला। आज 1 वर्ष बघता बघता पूर्ण झालं। आनंद दादाचा आमचा फोन झाला, म्हटले महाराज आईला लय जीव लावला महाराज, आई करता मी पाहिजे ते केलं, पाहिजे तेवढा पैसा दिला, फार खर्च केला, सगळ्या काही गोष्टी केल्या, उभं आयुष्य आम्ही सगळ्या परिवारातल्या लोकांनी आईची सेवा केली। आईचा चेहरा फोटोवरचा जर पाहिला तर हृदयाला स्पर्श होणारा चेहरा आहे, हृदय दाटून येणारा चेहरा आहे। एवढ्या कमी दिवसात देवा पांडुरंगा काय चुकलं रे देवा, त्या आईला आमच्यातून घेऊन गेला आणि आम्हाला अनाथ करून गेला। आईने आपल्याला हे विश्व दाखवलं आणि त्या मातेचा कृतज्ञता सोहळा म्हणून सिद्धेश्वर दादा असतील, आनंद दादा असतील, शोभाताई असेल, सीमाताई असेल, मुलाने मुलीने जावयाने मामाने सगळे मंडळीने पै पाहुणे मंडळीने नातेवाईक मंडळीने एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला। वास्तविक पाहता मला फार लांबून बोलवलं बरं का आनंद दादाने। म्हणले बाळासाहेब महाराज तुम्ही उल्हासनगरवाडी रेड्डी या ठिकाणी या, आमच्या परिवारावरती भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं। रात्री मी हिंगोलीला होतो बाबा, हिंगोलीच्या खाली माझं कीर्तन होतं। मौजे आंबाळा म्हणून गाव होतं, फार लांबचा प्रवास करून आलोय, 450 किलोमीटरचा प्रवास करून मी तुमच्याकडे रात्रभर प्रवास केलाय दादा। फार डोळ्याची आग होती, पाय दुखतात, हे सगळे मंडळी फार लांबून आलेत। विशेषत्वाने समोर रेकॉर्डिंग करणारे दोन्ही कॅमेऱ्यावाले भगवंत कीर्तनकार या चॅनलचे सर्व दीपक दादा कोले आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा। फार लांबून ते आपल्या कांबळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन संगमेश्वर, संगमनेर, नाशिक ते छावा चित्रपट पाहिला आणि तिथं शंभूराजाला कळत नव्हतं केलं का संबेश्वर, तिथेच डोक्यात आले। एकदा दीपक दादा करता आणि विशेष म्हणजे माऊली HD चॅनल आहे, सर्व आहेत, खूप गाजलेलं चॅनल आहे, हे खूप गोड माणसं आहेत, फार लांबून आले, 350-400 किलोमीटरहून या कांबळे परिवाराने फोन केला। त्यांच्या आमंत्रणामुळे सगळे मंडळी एकत्रित आले। पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजून या मंडळीचं सगळ्या मंडळीचं स्वागत करूया। माईक वरती माझ्या समवेत आलेले गायनाचार्य आदरणीय श्री श्याम महाराज जोगदंड गुरुजी आहेत, त्यांना वंदन करतो। बाळू महाराज आहेत, त्यांना वंदन करतो। हे सगळे टाळकरी विनेकरी बाबांना वंदन करतो। तुम्ही माता भगिनी बालवृद्ध
विशेषत्वाने पकवाज वाजवण्याकरता जे 9.5 बोटाने पकवाज वाजवतात. किती 9.5? तुम्ही म्हणता महाराज 10 बोट असतात बुवा. खरोखर आई त्यांना अर्ध बोट नाही बघा तुम्ही येऊन. पण तुम्हाला वाटतं का? नाही ना. मग टाळी वाजवा ना, स्वागत करा दादाचं, स्वागत करा. एवढ्या लांबून आले सगळे मंडळी 100 बडकर आहे. आणि साऊंड सिस्टीमवाले अप्रतिम साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. सगळेच मंडळी कांबळे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आईच्या वर्षश्राद्धानिमित्त कैलासवासी सुगलाबाई ही माय माऊली ही आई निघून गेली. आणि खरोखर एक वाक्य बोलून जातो, कानं उंचावून ऐका मायबाप. त्या आईने आजचा हा एवढा मोठा कीर्तनाचा सोहळा पाहिला ना, ती आई स्वर्गातून सिद्धेश्वर दादा असतील, आनंद दादा असतील, शोभाताई असेल, सीमाताई असेल, ती आई आज स्वर्गातून मुलाला आणि मुलीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. विठाला विठाला. आई काय असते या अभंगामध्ये प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी रूपक केलं आईचं आणि संतत्वन आई हे एकत्र बनवलं माझ्या तुकोबारायांनी अभंगामध्ये. काय असते आईच्या चित्तामध्ये तळमळ असते, लेकुराचे हित. बसलेल्या आईला, कोणत्या असं आईला वाटतं की माझ्या लेकराचं हित नाही व्हावं? वाटतं का? प्रत्येक आईला अभिलाष आहे, अपेक्षा आहे की माझ्या लेकराचं हित व्हावं. आईला सुद्धा वाटत होतं 2 मुलाचं मुलीचं हित व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं, आयुष्यभर लेकराने सुखी समाधानी असावं. हे आईच्या अंतकरणातली इच्छा आहे. तुकोबाराय वर्णन करतात ती आई किती व्यापक आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची. थाप देता ते मोबाईल ठेवून दे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. ती माय माऊली कशी आहे? प्रेम करते लेकरावर, पण कसं? करी लाभा विन प्रीती. आई प्रीती शब्दाला असे लाल रेख मारा दादा. प्रीती शब्दाचा अर्थ आहे प्रेम. अशा मान हलवा एकदा. काय? प्रेम. ती आई प्रेम करते लेकरावर, पण कसं करते? तिच्या पोटामध्ये स्वार्थ नसतो. आईच्या पोटामध्ये स्वार्थ नसतो, निस्वार्थ प्रेम करते. जगाच्या पाठीवर एक पात्र आहे ते म्हणजे आईचं. ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. आणि पुढे तुकोबाराय वर्णन करतात की ती माय माऊली लेकरावर प्रेम करत असताना 9 महिने 9 दिवस लेकराला उदरामध्ये साठवते, पण लेकराचा होणारा त्रास या समाजाला कधी सांगत नाही. वेदना होणाऱ्या कधीच लोकांपर्यंत तक्रार करत नाही. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे, ऐसी कळवळ्याची जाती. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, हे देवा पांडुरंगा, हे माझं परमार्थिक जे जीवन आहे, साधनाद्वारे साध्य प्राप्त करत असताना माझं जगणं, तुका म्हणे माझं जगणं किंवा परमार्थिक ओझं तुकोबारायाने वर्णन केलं कसं असावं? संत माई बापावरती असावं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. हा झाला अभंगाचा सरळ भाव, अभंगाचा मतितार्थ. विठ्ठला विठ्ठला मानवी जीवन जगत असताना या ठिकाणी येण्याकरता प्रत्येकाला आईचा आधार घ्यावा लागतो. काका, आई शिवा तुम्हाला आणि मला इथं प्रवेश भेटतच नाही. भेटतो का? भेटतो का? अशा मान हलवा एकदा. नाही. प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले त्रेतायुगामध्ये, पण कौशल्याचं माध्यम वापरावं लागलं दादा. कृष्ण परमात्मा आले, देवकीचं माध्यम वापरावं लागलं. अजून पुढे जाऊन सांगू का? छत्रपती शिवाजी महाराज देखील या ठिकाणी आले, पण राष्ट्रमाता जिजाई साहेबाचं माध्यम वापरावं लागलं. देव जरी असला, राजा जरी असला, विकू नको, कमी नका बोर करू, विकू नको. देव जरी असला आणि राजा जरी असला, तर या ठिकाणी येण्याकरता आईचं माध्यम वापरावं लागतं. बरोबर का नाही? अशा मान हलवा एकदा. आई शिवा, आई तुम्हाला सांगू का, राक्षस जरी असला, राक्षस इथं येण्याकरता आई शिवा पर्याय नाही. विठाला विठाला हो, आई शिवा पर्यायच नाही इथं येण्याकरता. प्रत्येकाला आई यावं लागतं. अजून एक गोष्ट सांगू का, आई किती प्रेम करते तुम्हाला नाही कळणार. पुरुष मंडळी, तुम्हाला आईची महती कळणारच नाही. कारण तुम्हाला आई कळण्याकरता
तुम्हाला आईचा जन्म घ्यावा लागेल. विठ्ठला विठ्ठला. महाभारतामध्ये ज्या वेळेस अर्जुनाला गनिमी कावा केला आणि अर्जुनाला गनिमी कामामध्ये गुंतल्या गेलो द्रोणाचार्याने. ऐका, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, वीरपुत्र अभिमन्यू, अभिमन्यूला चक्रात भेदन कसं करावं, चक्रव्यूहामध्ये भेदन कसं करावं हे आईच्या उदरामध्ये कळत होतं. पण दगा फटकेबाजी झाली. आई मृत्युमुखी अभिमन्यू पडला. आईला कळालं सुभद्रा ढसढसा हंबरडा फोडते, ढसढसा रडते, डोळ्यातनं हसू आले सुभद्रेच्या. सगळे लोक सात्वन करण्याकरता जायचे. ए ए अगं रडू नकोस ग सुभद्रे. सुभद्रा म्हणते अहो पोटचा लेकरू गेलंय हो, पोटचा मुलगा मेलाय आणि पोटचा मुलगा मेल्यानंतर काय वेदना असतात हे तुम्हाला नाही कळणार, नाही कळणार. सगळेजण सात्वन करायचे, कोणी भेटण्याकरता यायचं, ताई भेटण्याकरता यायच्या, आजी आई मामा काका सगळे सगळे भेटण्याकरता यायचे सुभद्रेला. आई ऐका, सुभद्रा ही देवाची बहीण होती, सख्खी, देवाची सख्खी बहीण. कोण? बोला बोला बोला. सुभद्रा. आणि अभिमन्यू कृष्ण परमात्म्याचा भाचा होता. कोण? भाचा, देवाचा भाचा मृत्युमुखी पडलाय. सगळे लोक भेटणे, उद्धवासोबत कृष्ण परमात्मा आले. चल म्हणे ताईला भेटण्याकरता जाऊ. भाचा वारलाय, अभिमन्यू गेलाय, ताईकडे कृष्ण परमात्मा उद्धवासोबत आले आणि सुभद्रेला सांगितलं ए ताई शोक करू नकोस, माहितीये माझा भाचा अभिमन्यू गेलाय. ए ए ताई रडू नकोस. ती आई म्हणते, सुभद्रा म्हणते दादा तू या विश्वाचा मालक जरी असला, ब्रह्मांडाचा चालक मालक जरी असला तरी तुला आईच्या वेदना नाही कळणार रे. देव जरी असला, आईला लेकरू मेल्यानंतर काय त्रास असतो हे तुला नाही कळणार. पोटचा गोळा गेल्यानंतर काय त्रास असतो कृष्ण परमात्मा, देव जरी असला देवा कृष्णा, दादा तुला नाही कळणार रे. आईच्या वेदना कळण्याकरता देवा तुला आईचा जन्म घ्यावा लागेल, त्यावेळेस तुला आई कळेल. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. देवाला सुद्धा आईचा जन्म घ्यावा लागेल, म्हणून तुम्हाला आई कळण्याकरता आईचा जन्म घ्यावा लागेल. विठ्ठला विठ्ठला. आई किती मोठे, आई किती मोठे सांगू का. आई लेकराचं दुःख जर असेल तर प्रत्येक वेळेस ताप जर आली लेकराला तर सुती कापडाची पट्टी घेते, लेकराच्या कपाळावरती ठेवते, रात्रभर त्याच्या शेजारी बसते, लेकराचं दुखू लागलं. अजून सांगू का पुढे जाऊ, लेकराची किडनी जर खराब झाली तर स्वतःची किडनी काढून आई लेकराला देते, एवढी मोठी आई आहे. डोळे जर गेले तर स्वतःचा डोळा काढून आई लेकराला देते, एवढी मोठी आई आहे. म्हणून त्या आईची महती किती आकाशाच्या उंचीचे. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईची कळवळल्याची जाती करी लाभा विन प्रीती. ताई लेकरावरती प्रेम करते. प्रत्येक आईला वाटतं माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. आई लय प्रेम करते गाड्या. आई किती प्रेम करते एक वाक्य सांगू का. एखादा मुलगा जर चांगला असेल ना त्याच्यावर सुद्धा आई प्रेम करते, आणि आई एखादा मुलगा वाईट असेल त्याच्यावर सुद्धा आई प्रेम करते. विठ्ठला विठ्ठला. आई लय प्रेम करते. ऐका, महाभारतामध्ये ज्यावेळेस दुर्योधनाला गदा युद्धामध्ये भीम मारणार होता, अगोदरच्या रात्री आईकडे आला. आई गांधारी आईकडे आला आणि आईला सांगितलं, आई ए आई उद्या युद्ध होणार आहे ग, कुरुक्षेत्राच्या मैदानावरती युद्ध होणार आहे, कौरव पांडवाचं युद्ध होणार आहे. त्या गदा युद्धामध्ये मला रक्षण करण्याकरता आई तू काहीतरी कर ग मा. त्यावेळेस आईने सांगितलं, तुझे वडील जेव्हापासून अंध आहेत तेव्हापासून मी डोळ्याला पट्टी बांधली. कोणी? गांधारीने. करेक्ट. आणि बाप कोण? 100 कौरवाचा बाप कोण? भारताचा सम्राट होता. कोण? करेक्ट. टाळी वाजव त्यांच्याकरता जोरदार जोरदार. लका तुम्ही अशी कोण टाळी वाजवायला लागले हा?
अशी नका टाळी वाजू, मला आवडतच नाही असली टाळी. जो बजाएंगा भजन में कीर्तन में सत्संग में टाली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली म्हणून टाळी वाजवली पाहिजे जोरदार अशी. हा भारताचा सम्राट धृतराष्ट्र आंधळा होता. आईने सांगितलं, गांधारी आईने सांगितलं, ए दुर्योधना एक काम कर, तू माझ्याकडे येत असताना मी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, मी डोळ्याची पट्टी काढील, तू माझ्याकडे येत असताना उघडा नागडा होऊ नये, अंगावरती कपडे घालू नकोस, वस्त्र परिधान करू नकोस, तसा ये, मी डोळ्याची पट्टी काढील आणि डोळ्याची पट्टी काढल्यानंतर माझ्या डोळ्यातल्या दिव्य तेजाने तुझं संपूर्ण शरीर वज्रदेह झाल्याशिवाय राहणार नाही. आईने लेकराला सांगितलं, आईने सांगितलं तसं दुर्योधनाने सगळे कपडे काढले आणि तसा आईकडे निघाला. पण कृष्ण परमात्म्याने पिन मारली. का? देवाला माहित आहे हा जर असा गेला तर संपूर्ण शरीर वज्रदेह होईल. पण देवाने डोकं कसं चालवलं बरं का माइंड एवढा जबरदस्त कृष्ण परमात्म्याने चालवला. देव म्हणले, अरे दुर्योधना तुला काही पटतं का? अरे स्वतःच्या आईच्या पुढं असं उघडं नागडं थांबत असतेत का? जमत असतं का असं? अरे लज्जा रक्षणा तरी काहीतरी कर. झाडाचे पानं घेतले आणि कमराला बांधले बरं का माऊली. झाडाचे पानं घेऊन कमराला बांधले आणि आईच्या समोर उभा राहिला. गांधारी आईने सांगितलं, दुर्योधना कपडे काढले का? वस्त्र काढले का? हो का आई? आईने डोळ्याची पट्टी काढली आणि आईच्या दिव्य तेजाने संपूर्ण शरीर वज्रदेही झालं. पण ज्या ठिकाणी पानं बांधली होते ना ती मांडीवरची जागा कोमल राहिली. काका आईने सांगितलं, तुला पानं कोणी बांधायचे सांगितलं? पानं कोणी बांधायचे सांगितले? तुला तर मी सगळं उघडं नागडं होऊ नये म्हणलो होतो. पानं सांगितलं कृष्ण परमात्म्याने. आईला कळालं ही पिन त्यांनीच मारली, त्याच्याशिवाय हे दुसरं कोणी काम करू शकत नाही, कारण चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. आईच्या डोक्यात आलं. आईने सांगितलं, हे बघ दुर्योधना, उद्या गदा युद्धामध्ये फक्त कोमल जागेला मांडीला गदा लागून देऊ नको. ठरलं तसं. दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं रणांगणामध्ये. आणि कृष्ण परमात्मा भीमाला म्हणतात, भीमा ऐ ऐ भीमा गदा मारायची ना. दुर्योधनाच्या मांडीर बघून गदा मार. झालं तसं. गदा घेतली आणि दान दिशेने दुर्योधनाच्या मांडीवर मारली. बघता काय मृत्युमुखी पडला. विठाला विठाला. सांगण्याचा तात्पर्य एकच आहे, देवाचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणापर्यंत नालायक वागणारा दुर्योधन कसा मारता येईल, आणि आईचा प्रयत्न होता माझा मुलगा शेवटच्या क्षणापर्यंत कसा वाचता येईल. हा आईचा प्रयत्न. विठाला विठाला. हो, म्हणून आई श्रेष्ठ आहे, आई मोठी आहे. आईचं वर्णन मोठंच आहे. आईचं वर्णन माझ्या शब्दात होऊ शकत नाही. आई मोठी आहे. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, ती विलक्षण असणारी कळवळ्याची जाती लेकरावरती प्रेम करत असताना निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. वर्णन करतात माझ्या तुकोबाराया, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विकुटवा आई काय असते गड्या? कैलासवासी सुगलाबाई आई निघून गेली. ही आई या परिवारातून, आणि या परिवाराला अनाथ करून गेली आई. आनंददादा असेल, आनंददादाने लय आईला सांभाळलं गड्या. शिकावू आनंददादा कोण, सिद्धेश्वर दादा कोण, शोभाताई कोण, सीमाताई कोण, शिकावू माझ्या आईला किती जीव लावा बा. ओ बा, आयुष्य आईने हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला आणि हाताचा पाळणा करून लहानपणापासून लेकराला मुला मुलीला सांभाळलं त्या आईने. आणि ती माय माऊली आज 1 वर्ष झालं. आईचं प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे, आणि आई निघून गेली. सज्जरा हो, आई फार प्रेम करत असते. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. माझ्या राजाओ नाही दिसणार. ढगाआड गेलेला सूर्य दिसेल, पण एकदा आई गेली ना पुन्हा दिसणार नाही. आईच्या आठवणी तुम्हाला वेळोवेळी ढसढस रडवल्याशिवाय राहणार नाही. आई फार प्रेम करत असते. घराकडं आलं, घराकडं पाहिलं तर आज माहेरात आल्यावर आई दिसत नाही.
अंगणाच्या समोरची तुळस पाहिली तर आईचा चेहरा आठवतो. देव घरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा आठवतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली तर आईचा चेहरा आठवतो. आज आल्यानंतर माहेरात आई दिसत नाही. दोन्ही मुलं आईच्या आठवणीने जसा रडतात. अंत करून भरून येतो, देवा पांडुरंगा आमच्या आईला का घेऊन गेलास रे एवढ्या लवकर देवा. म्हणून ती आई प्रेम करते. ह्या कांबळे परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. आईचा एवढा मोठा कृतज्ञता सोहळा आयोजित केला. टाळी वाजून स्वागत करा ह्या मंडळींचं. कारण मी महाराष्ट्रात नाही 3-4 राज्यामध्ये फिरणारा बाबा आहे. आई मी आत्ता गुजरातला अंकलेश्वरला कार्यक्रम केला. काल्याचं कीर्तन होतं. 15 ते 20 हजार समाज, दादानी स्टेटस पाहिलं असेल माझं, आनंद दादाने. 15 ते 20 हजार समाज कीर्तना करत होता. ते 10-5 ते बॉडीगार्डच होते बॉन्सर. मला त्यांची भीती वाटायची. एवढं लांब लांब फिरतो, एवढं लांब लांब. रात्री हिंगोलीला होतो. तेलंगणामध्ये माझी भागवत कथा झाली. महाराष्ट्रात असा कोणता जिल्हा राहिले नाही तिथं मी गेलो नाही माऊलींच्या कृपेने. पण मला असा अनुभव येतो आई करता खरोखर आनंद दादासारखं आणि सिद्धेश्वर दादासारखं आजपर्यंत मला कोणी आई करता एवढं करणारं, महत्त्व सेवा करणारं कोणी वाटलं नाही. गाड्या एकदा जोरदार टाळी वाजवा. खरोखर सद्भाग्य त्या आईच्या उदरी असे लेकरं, असे मुलं मुली जन्माला आले. नाही तर दादा मी पुण्याला पाहिलं परवा दिवशी, एक जणाने बापाचा 10वा ब्राह्मण काकाला गुत्ता दिला. गुत्ता म्हणते का उक्ता तुमच्याकडं? उक्ता का? उक्ता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं उक्ता दिला. आई ब्राह्मण काका कुठे? काका गेले का? ब्राह्मण काका म्हणले 8,000 रुपये खर्च लागेल. किती? बोला ना, तुम्हाला द्यायचे नाही. बोला किती? 8,000 रुपये खर्च लागेल. ते म्हणलं 8 नाही 10,000 रुपये घे, पण सगळं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं उक्त तू कर. तो म्हणी भात शिजून मी आणतो, पाहिजे ते मी आणतो, पण टकलं कुणाचं करू? तो म्हणला ज्या महाराजाचं 10व्याचं प्रवचन ठेवलं त्या बाबाचं कर. म्हणजे आमच्याच मुळावर आमचं सांगितलं. कशा गुदगुल्या झाल्या? होय कशा झालं? अहो तुम्हाला एक सांगतो, त्या पुसदला गेलो. त्या पुसदला 7 नव्हती नुसती 7.5. पुसद माहिती आहे का तुम्हाला? पुसद जाल नाही. त्या पुसदला गेलो गुरुजी. तुम्हाला सांगतो पकवाच्या तर गट्टा नाही, गट्टा येतं हातुडी नाही, हातुडी येतं पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा येतं कणिक नाही, कणिक घे तर वाजवणारा वाजी तू का खाजी तू तेच कळत नाही. पण इथं वातावरण एक नंबर. टाळी वाजा जोरदार जोरदार जोरदार. हा आई काय असते? आई मायेचा सागर. महाराजांनी सुंदर प्रमाण म्हटले. आई गीत म्हटलं प्रमाण. आई मायेचा सागर. आई फार प्रेम करत असते. म्हणून तुकोबारा वर्णन करतात ती आई कशी आहे. ती आई लेकराला होणारा त्रास जगाला सांगत नाही. किती त्रास होऊन द्या ती पोटामध्ये सहन करते. आयुष्यभर त्याचा त्रास सहन करते. ती आई काय? पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही साये, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अशी ती माय माऊली. आईचं वर्णन मी सांगन तेव्हा फुलं वाटा. दादा विठ्ठल विठ्ठल. बसलेले मंडळी, आपल्या जीवनामध्ये 3 लोकांचे ऋण आपल्या डोक्यावरती आहे. कर्ज आहे. 1 देवाचं ऋण आपल्या डोक्यावरती, 2 संतांचं ऋण आपल्या डोक्यावरती, आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आपल्या डोक्यावरती आहे. विठ्ठला विठ्ठला. देवाचं ऋण विसरता कामा नये. का? देवाने हे शरीर भक्ती करण्याकरता दिले, परमार्थ करण्याकरता दिले, नामचिंतन करता दिले. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी कट धरून या करे. 3.5 हाताचा नरदेह देवाने दिलाय. तुम्हा आम्हाला कशा करता? आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. राजा हो, 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय, म्हणून देवाला विसरता कामा नये. तुम्ही म्हणताना विसरला तर महाराज म्हणले विसरली तया थोर झाली हानी, बचतील खाणी 84च्या. देवाला विसरता कामा नाही. देवाने कशा करता दिलं सांगू काही? भक्ती करण्याकरता गेले. ऐका, भक्ती ज्यावेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं.
भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळशीहार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस प्रवासाला निघाली तो प्रवास होत नाही, ती चारधाम यात्रा होते. भक्ती 17 दिवस पायी वाटचाल करू लागली, ती वाटचाल होत नाही, माऊली ती पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्यावेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त एक वारकरी तयार होतो, एक वैष्णव तयार होतो, एक हभप तयार होतो. विठ्ठला पण लोकांना याचं मूल्य कळालं नाही. देवाने हे दिलंय कशा करता? बसलेले मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. देताल का? देताल का? आई देताल का? ताई अशा मान हलवा एकदा. मला सांगा, हे मनुष्य शरीर मिळालंय का याची किंमत कळाली हो आपल्याला? बोला 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 बोला. मिळालंय का याचं मोल कळालं, याची किंमत कळाली आपल्याला? मिळालंय, कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती, कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा विमलचंद तंबाखू खाल्ली नसती. मिळालंय पण कळालं नाही. का कळालं नाही? उत्तर लय गोडे, फुकट मिळालंय. विठाला विठाला हे देवाने दिलंय भजन करण्याकरता. पण हा जीव लय लाबाड निघला. आईच्या उदरामध्ये होता त्यावेळेस देवाची कारणावा केला. देवा या गर्भवासाचं दुःख सहन होत नाही मला, या आईच्या उदरातनं बाहेर काढ. बाहेर आल्यानंतर तुझं भजन करीन. एक वेळा करे या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस. रात्र आणि दिवस पांडुरंगा, ए देवा रात्रंदिवस तुझं भजन करीन. ह्या एवढा लाबाड निघाला माऊली. खाऊ नये ते खाऊ लागला, पिऊ नये ते पिऊ लागला, जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागला. अरे 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 अरे, देवानी पाठवलं कशा करता? हे मनुष्य जीव करतो काय? देवाला वाटलं अरे मी याला पाठवलं भजना करता. देवे दिला देव भजना गोमटा भजना करता. दिले इंद्रिय हात पाय कोण, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भोर. सकल इंद्रिय मी त्याला त्याच्याकरता दिले भजना करता. अरे याने आयुष्यभर संसार केला आणि एक दिवस मरून गेला. विठाला विठाला. ऐका ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. आई, नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही, बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही, कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही, कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही, सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही, टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता सगळं काही दिलं, पण तुम्ही आम्ही भक्ती परमार्थ करत नाही. विठाला विठाला. बसलेले मंडळी भाग्यवान माणसं आहात तुम्ही. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. टाळे वाजव जोरदार दादा करता एकदा. वा अमोल महाराज एक नंबर, नादच खुळा. विठ्ठला विठ्ठला. असे मंडळी जर असले ना काका, 1 वाजला काय, 2 वाजला काय आणि 3 वाजला काय आणि रात्रीचे 10 वाजले काय, लोक म्हणतील हे बाबा तर डेंजर दिसतंय. आयो बायो, काळजी करू नका, तुम्हाला बोर होईल. मी असं करणार नाही, थोडंसं कीर्तन करणार आहे. बरोबर 1 वाजता मी कार्यक्रम संपवणार आहे, कारण लोक एवढ्या लांबून आले, यांनाही कीर्तन ऐकण्याकरता भेटलं पाहिजे. करायचं का 1 वाजेपर्यंत कीर्तन? चालेल का? हातावरती घ्या. कोण 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 बस थांबल, थांबा 1 वाजेपर्यंत. हात वरती घ्या, बघा बरं का, बघा बरं का, हात वरती घ्या. कोणाकोणाला कीर्तन बंद करा वाटतं हात वरती घ्या. विठाला विठाला. विठाला विठाला. हे 1 वाजता 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 1 वा
हे मिळालंय भगवंताची भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय त्याच्याकरता. ऐका, भाग्यवान माणसं आहात. या मातीमध्ये, पवित्र वंशामध्ये, पवित्र कुळामध्ये, पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. सज्जन भाग्यवान माणसं आहात. या पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी आहे? इकडे बघा, इकडे बघा. आई माईक देऊ का तिकडं? हा, नको ना, फक्त शांत बसा ना मायांनो. हे बघा, ही माती कशी आहे? एक आता 19 फेब्रुवारी झाली. आज किती तारीख आहे? बोला ना. 23 तारीख आहे. आता 4 दिवस झाले, 19 फेब्रुवारी झाली. ऐका, ही माती कशी पवित्र. एकच लाखातलं वाक्य बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या एका जाती धर्माचे नव्हते काका. त्यांनी सगळ्या जातीचे माऊली एकत्र केले होते आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. ही माती पवित्र आहे. किती माती पवित्र आहे. ऐका, एक धारदार वाक्य बोलतो. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढं माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मराठ्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. हा देश पवित्र आहे. या भारत देशाची संस्कृती सांगतो. आई ऐका, पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. ही संस्कृती. अजून एक वाक्य सांगू का? मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे, आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. या भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. ऐका, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रसारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोला इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळ इतका काळा नाही, लोण्या इतका माऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. हे मिळालंय दादा भगवंताची भक्ती करण्याकरता. या भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकुडी करता, या मरण द्यावया स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. पुढच्या वळीलाही मस्त आहेत, घरी घेऊन जा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती. हा देश माझा आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये राहिली पाहिजे. म्हणून देवाला विसरता कामा नये, संताला विसरता कामा नये, आणि जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. तुकोबाराय म्हणतात, देवा आमचं जे परमार्थिक ओझं आहे ना, साधनाद्वारे साध्य प्राप्त करत असताना हे आमचं परमार्थातलं जे ओझं आहे ते संत मायबापावरती आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. हो, एकदा सगळ्यांवरती हात घ्या बरं. असेच राहून द्या. एका मिनिटात मी चहा पिऊन आलो. हातवरती घ्या, हात आनंदाला हातवरती. गंमत केली आपली. हातवरती घ्या, हातवरती घ्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. कुमार 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 कुमार
हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार 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 टाळे 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 हा 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 ठोकबार कुमार पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ठोकबार कुमार 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 टाळी वाजवा जोरदार एकदम. हे बघा वेळ माझी संपुष्टात आली. एक 5-10 मिनटं मी तुमचे घेणार आहे आणि कार्यक्रम संपवणार आहे. मला परत लांबचा प्रवास आहे. दादा केबल लावून ऐका. कैलासवासी सुगलाबाई बाबासो कांबळे हे मायमाऊली जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे मंडळी एकत्र आलात. खरोखर त्या आईला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर खूप आनंद वाटत असेल. त्याही स्वर्गातून आशीर्वाद देईल. त्या आशीर्वादातून हा कांबळे परिवार उभा आयुष्य सुखाने समाधानाने आयुष्य आशीर्वादाने सुंदर जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. पण या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिरकीनं विनंती आहे. सज्जन हो, जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा. आईबाप फार पुण्याने भेटत असतात. काका, ज्याला हात नाहीत त्याला विचारो हाताचं दुःख काय. ज्याला पाय नाहीत त्याला विचारो पायाचं दुःख काय. याचा आवाज द्या फक्त, विकू नको. काका, ज्याला हात नाहीत त्याला विचारो हाताचं दुःख काय. ज्याला पाय नाहीत त्याला विचारो पायाचं दुःख काय. ज्याला डोळे नाहीत त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात बाप निघून गेला त्यांना विचारो आई बापाचं दुःख काय. आई आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ. आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा. आई दुधावरचे साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात. ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीची आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, म्हणून जिवंतपणे माईबापाची सेवा करा गड्या. आई बाप फार प्रेम करत असतात गड्या. आई वडील फार पुण्याने भेटत असतात. आज या कांबळे परिवाराला विचारावा आईची किंमत काय. जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत आईची किंमत कळत नाही राजांनो. एकदा तुमची माझी आई निघून गेली ना, फक्त आईच्या आठवणी डसडस डोळ्यामध्ये पाणी आणतात आणि रडतात गड्या. आईला प्रेम करते. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली. आई किती प्रेम करते. इथं बसलेली आई आहे, इथं बसलेली आई. आई 60 वर्षाची ती बघा आजी बसली, 65 वर्षाची आजी बसली. माझी आजी थकली, म्हातारी झाली. पण ज्या वेळेस म्हातारी थकली, पण ज्या वेळेस तिची मुलगी तिला भेटायला येते ना काका, ती म्हातारी थकलेली माय त्या मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही. देते आई? नाही देत. लोणचं टाकील, पापड्या टाकील,
कुरड्या टाकील, डाळ टाकील. ए बाई तुझ्या लेकरा बाळाला खायला कमी. आज तुमच्या डोळ्यात पाणी येईल, ढसढसा रडाल तुम्ही. शोभाताई असेल, सीमाताई असेल, या दोन्ही मुलींना विचारा. आज इकडं आलं तर घरात आल्यावर असं घरात सुद्धा जाऊ वाटत नाही का? आज आई दिसत नाही. आईसारखी एखादी माय माऊली पाहिली तर टचकन आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा येतो. देवा पांडुरंगा काय केलंस रे देवा, आमच्या आईला घेऊन गेलास पांडुरंगा. काय चुकलं आमचं, आमचा आधार घेऊन गेलास देवा. लहानपणापासून आईने सांभाळलं तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं. रात्री उशीर झाला तरी आई म्हणायची बाई जेवून घे, पोटाला पोटभर खात जाय. माझी ताई कधी माहेरी आली तर आईने कधी लवकर उठवलं नाही. बाई झोप ताई झोप झोप झोप, थकतेस पार. 8-9 वाजेपर्यंत मुलीला झोपून देणारी आई असते. एकदा आई गेली ना, आईच्या आठवणी ढसढसा रडवतात, डोळ्यात पाणी येतं. आज हा कांबळे परिवार एवढ्या आनंदाने सुखाने जीवन जगत होता, पण 1 वर्ष झालं ती आई तुमच्यातून आमच्यातून निघून गेली. काय अपराध आहेत रे पांडुरंगा, आमच्या आईला घेऊन गेलास देवा. आई जर जिवंत असली ना, बाप जिवंत असला ना, ज्या वेळेस एखादी माय माऊली ज्या वेळेस माहेरात आली ना, आई तुमच्या वयातली 35-40 वर्षाची, तुम्ही रडाल, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. त्या माईनं कधीच त्या मुलीची पिशवी दिली नाही. दिवाळीच्या सणाच्या दिवशी आली तर 3-3, 4-4 पिशव्या भरल्या गच्चर मुलीला दिल्या, जाय तुझे लेकर बाळ खातील जाय. आणि आज जर आलं तर माहेरात माय दिसत नाही. आज माहेरात जर पाहिलं तर हरपल्यासारखं वाटतं, माहेरातली माय दिसत नाही. माईच्या आठवणी ढसढसा रडवतात, डोळ्यात पाणी येतात. आणि एखादी माय माऊली जर दिवाळीच्या सणाच्या दिवशी आली आणि जाताना एकच पिशवी रिकामी घेऊन गेली तर समजायचं माहेरातली माय मरून गेली, माहेरातला बाप मरून गेला. आईले प्रेम करत असते गड्या. बाबा आयुष्य हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते. आईचा एवढा गोड स्वभाव कधीच कोणाला दुखवलं नाही. आनंददादांनी एवढी सेवा केली. सिद्धेश्वर दादा असतील, दोन्ही सीमाताई, शोभाताई, दोन्ही बहिणी जावई असतील, पाहिजे तेवढा खर्च केला आई करता, पाहिजे तेवढी सेवा उभा आयुष्य परिवारातल्या सगळ्या लोकांनी आईची केली. फार सांभाळलं त्या आईला. पण अचानक फोन आला शोभाताईला, सीमाताईला, आई निघून गेली. ढसढसा रडत अंबरडा पोडत माहेरात आला. ते आई 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 करून ढसढसा रडू लागल्या. कंठ दाटून आला. आईच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणलं. ढसढसा रडतात. हा कांबळे परिवार हंबरडा फोडतो. सगळे पाहुणे मंडळी आलेत. काय झालं, आई गेली. काय झालं, आई गेली. बघता बघता 1 वर्ष कसं गेलं कळालंच नाही. आजही वाटतं आई आमच्यामध्ये आहे असं वाटतं. तिच्या आठवणी डोळ्यात पाणी आणतात, डोळ्याची कड ओली करतात. आई फार प्रेम करत असते. उभा आयुष्य आईने कष्ट करून हा संसार फुलवला. लेकरा बाळाचं कल्याण केलं. आज चांगल्या ठिकाणी मुलं आहेत. मुलीचं आयुष्यभर कल्याण झालं, सुखाने समाधानाने त्याही जीवन जगतात. सगळं चांगलं झालं, यश पदरामध्ये प्राप्त झाला, संपत्ती पैसा मिळाला. पण हे सगळं पाहण्याकरता आई तू नाही राहिलीस ग. आई आई तू जर असती ना फार आनंद असता ग. आज नातू आठवण, नाती आठवण करतात. आई सहज लेकरं सुद्धा म्हणतात. छोटीशी वैष्णवी म्हणते आजी नाही राहिली, आजी केली. डोळ्यात पाणी येतं, ढसढसा सगळे रडतात. मुलंही नातू रडतात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतंय का आज आमची आजी राहिली नाही. किती आयुष्यभर कष्ट केले होते ना. कधी मुलगी झाली, कधी सून झाली, कधी सासू झाली, कधी मामी झाली, कधी आत्या झाली. बाबा आयुष्य लेकरा करता हाडाचे काढ केले. शेवटी थकली. नातवांना नातींना सांभाळणारी माझी माय माऊली निघून गेली आणि या कांबळे परिवाराला अनाथ करून गेली. म्हणून ती आई आज आशीर्वाद देईल आणि त्या आशीर्वादात तुम्ही कांबळे परिवारातील मंडळी आयुष्याने सुखाने समाधानाने जीवन जगा. आई प्रेम करते. इथं बसलेला बाप आहे ना, बापही कमी नाही गड्या.
बाप काय असतं सांगू का? बाप म्हणजे जगण्याचं माप असतं. बाप म्हणजे पाठीवरची थाप असतं. किती रागवला तर त्याची माया अमाप असते. तो म्हणजे तुमचा माझा बाप असतो. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट वागला तरी आयुष्यभर त्याची गोडी, तो म्हणजे तुमचा माझा बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप. बाप म्हणजे आयुष्याच्या समुद्रातील दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बाप. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल मंडळी, पण एकदा मातीत गेलेली आई, मातीत गेलेला बाप दिसणार नाही. पण जिवंतपणे त्या जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. देवाची सेवा केली, मायबाप भेटले नाही ऐकलं मी आजपर्यंत. पण आई वडिलाची सेवा केली आणि कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक युगे झाले 28. आई वडिलाच्या सेवेवर तर आजही विटेवरती उभा आहे. पण आई वडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा. आईचा आणि बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामुलीमध्ये असतो. विशेष जीव मुलीमध्ये असतो. का माहिती का? माझी ताई मला सोडून जाणार एक दिवस, दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणारे, नांदायला. मुलीचा जन्म झाला ताईचा, डोळ्याच्या समोर 2 चित्र रेखाटले त्या आईने आणि त्या बापाने. काय? माझ्या ताईचं लग्न चांगलं करायचं मला, माझ्या दिदीचं शिक्षण करायचं मला, त्यांना मोठं करायचं, चांगल्या घरी त्यांना द्यायचं. स्वप्न रेखाटले आईने, स्वप्न रेखाटले बापाने. उभा आयुष्य हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला. जेव्हा कधी मी थंड खायला मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी ढसढसा डोळ्यात पाणी येतं त्या बापाच्या. एक भाकर खाणारा बाप, एक भाकर खाणारी आई अर्धी भाकर खाते. का? माझ्या ताईचं लग्न जमलंय आणि माझी ताई मला सोडून जाणारे, लोकांच्या घरी जाणारे, नांदायला जाणारे. कधी ताईने काही कमी केलं नाही. आई करता काबाड कष्ट घेतले, बापा करता काबाड कष्ट घेतले. काय केलं सांगू का? कधी थकून जर आलो, बाप म्हणू लागला तर माझ्या ताईने धावत धावत येऊन पाण्याचा ग्लास तोंडाच्या समोर न्यावा. आई थकली तर मुलीने स्वयंपाक करण्याकरता, भाकरी करण्याकरता, चपाती करण्याकरता बसावं. किती कष्ट केले, पाहिजे ते केलं. पण मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी ढसढसा मायबाप रडत असतात, हे लक्षात ठेवा. मुलीच्या लग्नाच्या दिवशी हंबरडा फोडून मायबाप रडत असतात. आईही रडते आणि बापही रडतो हंबरडा फोडून. लय प्रेम करत असतात गडे आई वडील. इथं बसलेला असा कोणता माणूस आहे मला सांगा की मुलीचं लग्न जमलं आणि ज्या वेळेस मुलगी वाटायला लावा लागली ना काका, त्यावेळेस किती कठोर काळजाचा बाप असून, किती कठोर काळजाची आई असू, ढसढसता हंबरडा फोडून रडते. का? माझी मुलगी नांदायला चालली. अजून फारसं काही तिला कळत नाही, पण लोकांच्या घरी चालली. कसं होईल? माझ्या ताईचं काळजी असती मायबापाच्या अंतःकरणामध्ये. फार प्रेम करत असतात. म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा गड्या. एक गोष्ट सांगू का? प्रेम जरूर करा तुम्ही आयुष्यामध्ये. प्रेम करा, प्रीती करा, पण जन्म देणाऱ्या मायबापावरती करा. दादा सांगतो तुम्हाला, डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आईला प्रेम करते. एखाद्या मुलीच्या प्रेमात एखादा मुलगा पडतो. आत्ता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजीला रुया गावाला रील स्टार अभिषेक साठे फार मोठं नाव कमवलं लेकराने. रील स्टार झाला होता, इंस्टाला फार फेमस होता, अनेक फॉलोअर्स होते. पण झालं असं, तो अभिषेक स्वतःला घरामध्ये गळफास घेतला, त्याने मरून गेला. गळफास घेऊन साहेब, का? लग्न झालं त्याचं, पण काय झालं का माहीत, टेन्शनमध्ये आला, डिप्रेशनमध्ये आला. म्हणून आज टॉप 10 मधले जेवढे माणसं आहेत, रील स्टार असतील, सिनेमा क्षेत्रातील माणसं असतील, ते आज टेन्शन डिप्रेशनमध्ये आल्यावर गळफास घेतात, सुसाईड करतात. हा जीव एवढा सोपा नाही राजांनो. आत्महत्या करू नका. रील स्टार अभिषेक साठेने आत्महत्या केली. सगळ्या फॅन फॉलोअर्सच्या डोळ्यात पाणी आलं, हंबरडा फोडून रडतात सगळे.
अबे एवढं लवकर जायला नव्हता पाहिजे, गळपास घेऊन मरून गेला. त्याच्या आईची मुलाखत वाचली तर डसडस आई हंबरडा फोडते. आम्ही होतो ना लेकरांनी काय का आत्महत्या केली, डसडस आई रडते, सगळे परिवारातील लोक रडतात. म्हणून एखादा व्यक्ती ज्या वेळेस जातो ना प्रेमापोटी, ज्या वेळेस तो गळफास घेतो, सुसाईड करतो, आत्महत्या करतो, त्यावेळेस हे मायबाप जिवंत असून मेल्यासारखे असतात, हे लक्षात ठेवा. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या आईच्या हृदयामध्ये आणि बापाच्या हृदयामध्ये घातला जात असतो. म्हणून राजांनो, हा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला परमेश्वराने दिलाय. अव्यर्थ घालू नका, आत्महत्या करू नका, सुसाईड करू नका, आईवडिलाची सेवा करा. अरे आईवडिलांनी हे विश्व दाखवलं, आईच्या माध्यमातून बापाच्या माध्यमातून आपण हे विश्व पाहिलं. म्हणून त्यांचं ऋण आपल्यावरती आहे. त्यांच्या ऋणातून उतर नाही होण्याकरता त्यांनी जे काही दिलं हे सगळं त्यांच्या करण्याकरता माईबापाने दिलंय. म्हणून आज त्याही स्वर्गातून व कैलासातून आशीर्वाद देईल. आनंद दादाला, सिद्धेश्वर दादाला, शोभाताई, सीमाताई, जावई असतील या सगळ्या परिवाराला त्या आई आशीर्वाद देईल. म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. खरोखर आज एवढा मोठा कार्यक्रम ठेवला या कांबळे परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. खरोखर